हॅपी दिवाळी। चला तर मग आपण आता सुरुवात करूया दिवाळी पहाटला। तर मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे छान सुंदर दिवे लावून आणि मस्त मस्त अंगणात छोटीशी रांगोळी काढून। तर मी आहे शरयू आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। गुड मॉर्निंग, हॅपी दिवाळी। एक दोन कामं झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की छान गरम पाणी पण प्यायचं असतं, बॉडीकडे पण तितकंच लक्ष द्यायचं असतं। तर आमचा त्यानंतरचा फोकस होता छान अक्षवाण करून अभ्यंग स्नान करायचा। तर मम्मीनी सुंदर मला उठणं लावून दिलं आणि तुम्ही विचार करतच असतील की लग्नानंतर पहिली दिवाळी आणि हिचे अहो कुठे आहेत, तर ते लवकरच जॉईन होणार आहेत। पण अहो यायच्या आधी मी काय काय केलं दिवाळीच्या दिवशी हे बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल। शुभ दीपावली माझा यूट्यूबचा फॅमिलीला, आणि तुम्हाला खूप यश मिळो आणि खूप समृद्ध आणि आपलं हेल्थ वेल्थ एव्हरीथिंग सगळ्यासाठी मी छान छान दिवाळीच्या शुभेच्छा देते। आणि माझी आहे पहिली दिवाळी आणि आज आहे, आता तारीख सांगायची काहीच गरज नाही तुम्हाला, आज 1 तारीख आहे। आणि बरेच जणांनी 31ला लक्ष्मीपूजन केलं, मी बऱ्याच जणांचे स्टेटस पण पाहिले, पण आपण 1ला करतोय आणि येस, सो आय एम ऑल रेडी। आणि आत्ता वाजले 6:30। चला बरेचसे कामं आहेत, तर येस हॅपी दिवाळी। सो आमच्या सुंदर रांगोळीवरून काल असे क्यूट उंदीर गेले आणि असे मधातून पण गेले, पण शंकर पार्वतीवर काहीच नाही, म्हणजे बिलकुल नाही। उंदीर मामा मे बी आई बाबाला भेटायला आले असतील, गणपती बाप्पांनी पाठवले असतील त्यांना। भेटून या आई बाबांना तुमच्या। चला खूप झाल्या गप्पा गोष्टी, आता आपण मस्त सर्व पूर्ण फॅमिलीसाठी गरमागरम चहा करूया। लेट्स गो। छान दिसत आहे आपण दोघी पण। स्वतः आता बाबा तर काही म्हणणार नाही, आपण आम्हालाच म्हणत आहे। बाबा म्हणते का कधी? बाबा म्हणा ना, आम्ही छान दिसत आहे। छान आहेच आम्ही। कालच्याच व्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं की हे पितळेचे भांडे संपत नाही आहे, काही ना काही मला दिसतंय आणि माझे आर्टिफिशियल स्माइलला तर पूर्ण इग्नोर करा आणि माझं काम बघा। सो गाईज, आता मी चालली आहे प्रणवला पिकअप करायला बाबासोबत। मी नेहमी जात नाही त्याला, म्हणजे नेहमी मी म्हणते मी येते घ्यायला, पण मी जातच नाही। म्हणजे हा तू आलीच नाही घरी आल्यावर, पण आज मी चालली आहे आणि बघू त्याचं रिॲक्शन काय आहे। तर ही इज नॉट एक्सप्रेसिव्ह, पण त्याला खरंच आनंद होईल मला बघितल्यावर आणि मला पण त्याला बघितल्यावर, कारण मी ना इतक्या दिवसात त्याला खूप जास्त मिस केलं फक्त आणि फक्त कामासाठी। तर मी जे कामं करत आहे ते त्याला बघायला पाहिजे होते। तर ही प्रिपेरेशन दिवाळीची आम्हाला इतके म्हणजे मम्मी बाबा आणि मी केलेली आहे, तर प्रणवचा यात काही हातभार नाही। तर आल्यानंतर त्याला आम्ही भरपूर कामं करायला लावू, नुसतं फराळ खायला नाही लावू। तर चला त्याला घ्यायला जाऊ आपण। आय एम सो एक्साइटेड। सो बाबा आणि मी निघालो आणि बाबा आज मॉर्निंग पासून 2 सुंदर कविता लिहत होता, एक दिवाळीसाठी आणि एक कार्तिक महोत्सवासाठी, आणि त्यांनी मस्त मला ऐकवल्या सुद्धा। तुला मी फायनली घ्यायला आली दिवाळी। छान, वो अवतार आहे अवतार। बोलते नाही का? अरे एक असं पोर्ट्रे होतं त्याच्यावरून काढली मी रांगोळी। थँक्यू। चला या मग आतमध्ये, आता एकदम प्रमुख पाहुणे आलेले आहे। चला लागा कामाला। तर हे मिक्सर घेऊन 1-2 महिने झाले, पण आम्ही पूर्ण ट्रायच नव्हतं केलं, म्हणजे कसं लावायचं, याचे पार्ट्स कशी यूज करायचे, आणि ही मेथड करता करता आमचा इतका बराचसा वेळ गेला आणि फायनली आम्ही त्याच्यात सक्सेसफुल झालो। एकदम आम्हाला असं जिंकल्यासारखं वाटलं। 5ला रांगोळी सुरू केली आणि 9 वाजले। हो कालच काढ। येस, मम्मीनी पण पूर्ण हेल्प केली, त्या दोघी आहे ना मागे कोरकू, त्या मुली, त्यांनी पण हेल्प केली। एवढा पेशन्स नाही काढत आहे तू। मी काय केलं? अच्छा, 4 जणी होत्या।
त्यांनी भरू लागली. पटापट काढलं, कचरा होतो. आता 1-2 कामं करून बघू काय करते आमचे अहो तर. कोण म्हणताय? त्यांना माझे सगळे ब्लॉग्स माहिती आहे, मी किती कामं केली हेही त्यांना माहिती आहे. हो ना. आता किती ब्लॉग केले तू? आता मी सगळे 27, 28, 29, 30, 31 आणि आजची दिवाळी. किती मिनिटाचे ब्लॉग असतात ते? 10 ते 15 मिनिटं. 15 × 5 90 मिनिटं काम केलं. 90 मिनिटं काम केलं तर ब्लॉग साठी काम करतो. ब्लॉग साठी कामं नाही केले मी. मला कामातून ब्लॉग साठी वेळ नव्हता मिळत. तरी मी रात्री 12-1 वाजता त्यांना बाय केलंय. फक्त ब्लॉग साठी काम. ब्लॉग साठी काम कोणी करत असते का? आता मम्मी पप्पाला विचारू ना आपण. कंटेंट क्रिएटरच करत असते असे. कंटेंट काढायला लागते त्यांना, मग काय करायचं काय. हे 1-2 कामं करणारे, वेळेवर येणारे दिवाळीच्या सकाळी आम्हाला सांगत आहे. आम्हाला कामं करणाऱ्या व्यक्तींना. तोरण लावणारी. आता तू हार पण कर, डेकोरेशन पण. डेकोरेशन कसं? फुलांचं पण डेकोरेशन. आता मी का करणार? मी तर कंटेंट शूट करणार. मी तुझा माझा कंटिन्यू कॅमेरा तुझ्यावरच राहणार. दुसऱ्याला कंटेंट द्यायला आवडत. दुसऱ्याला नको, तुझ्या बायकोला तर ते कंटेंट नाही बे. चला आता मस्त आपण गरमागरम नाश्ता करूया. ही बाबाची प्लेट होती, पण मी मस्त अशी यम्मी भेड मिक्स चिवडा आणि उसळ. वा. अरे माझी टिकली पडली, तर ती मम्मीने छान कुंकू लावून दिलं आणि मस्त नाश्ता एन्जॉय केला. प्राणमच्या ऑफिसकडनं मिळालं पिस्ता. काजू नाही दिला? काजू महाग असेल म्हणून देण्यात नाही आला. सो मस्त पेट पूजा झाल्यानंतर मम्मी आणि मी मस्त छान हार केले आणि छान तोरण सुद्धा लावले. अहोंना सुद्धा मस्त कामाला लावलं आणि मग अहोंना मस्त छान माझ्या हाताने उडणं आणि अक्षवान केलं. अरे मम्मीने मस्त मला पायाला लावून दिलं 2-2 दिवस. ऐसा नीचे कौन लगाता है? ऊपर लगा देना. ऐसा रे तुम, तुम्हारे कॉन्सेप्ट ही क्लियर नहीं. सो हे व्हिडिओ शूट करताना माझी मुंडी कट झाली आहे, तर मी हे पुन्हा रिशूट केलं. यूट्यूब व्लॉगिंग काही इतकी सोपी नाही आहे. पुन्हा रिटेक घ्यावं लागतं आणि ऐकावं सुद्धा लागतं. ठीक आहे, आता आपण आपल्या यूट्यूब चॅनलसाठी इतकं तर करूच शकतो. अहो इकडे पूर्ण गोव्याच्या वाईबमध्ये होते आणि वाटतं का म्हणे माझं लग्न झालंय आणि मी इकडे छान साडी नेसून होती. आता मी काढणार आहे फुलांची रांगोळी. मजदुरी. प्लॅनिंग इंजिनियर आज बनलेले आहे मजदूर. मग सुनबाई, कसं वाटतंय तुम्हाला तुमची पहिली दिवाळीमध्ये? काय वाटायला वेळच नाही भेटत आहे. मग तुमच्या सासूबाईने इतकी छान रांगोळी काढली, कसं वाटत आहे तुम्हाला? आराम मस्त. पूर्ण आराम केला, सासूला कामी लावलं. मला काय ते तुझ्या मदतीला एवढे छान होते, सुद्धा केलं म्हणलं. एवढी मदत होती तरी काही आम्हाला हे नाही झालं. सासू झाडणे घेऊन उभी आहे सुनेकडून काम करवत. एकच लेअर टाकला गंगारापुरती पिवळी. दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. मी माझं काम केलेलं आहे, तुम्ही तुमचं काम पटापट आटपावे. गोळा म्हणजे अजून काय काय राहिलंय? अजून पोळ्या राहिल्या आहे. पुरणपोळ्या मी करणार नाही आणि मला येत नाही. गुड. खायला भेटलं पाहिजे ना आम्हाला. आणि 99% पूर्ण स्वयंपाक मी केला. मम्मीचे एक्सप्रेशन ते उलट आहे. माझं काहीच नाही. मग काय उलट याचं उलट समजून घ्यावं. हात लागला ना तुझा किंचित वाढवतो. सेमी करू. मी सगळ्यांना हात लावला आहे. माझा पण हात आहे पूर्ण स्वयंपाकात.
लावून द्या. हो, म्हणजे बाबा जेवताना लावतील डायरेक्ट. कारण त्या दिवशी काय झालं, इथे बसलो होतो आम्ही, तर बाबा म्हटलं आपण काय होतं मम्मी स्वयंपाक, हा आपण बा रोज जेवढा स्वयंपाक करतो ना तो सगळेजण तिघं मिळून म्हणजे संपवून घेतो. भाजी उरत नाही, पोळ्या उरत नाही, काहीच नाही. तर बाबांना काय ऐकू आलं, आपण दिवाळीचा स्वयंपाक तिघं मिळून करू. तर बाबा म्हणते तिघं म्हटलं आपण ते पण किती झालं. म्हणून मला वाटलं म्हणजे की दिवाळीचा स्वयंपाकच तिघं मिळून करायचं. उडा ना. ट्राय जमलं मम्मी. ओ हो, व्हेरी नाईस. आता तुम्ही विचार करतच असाल की हा दिवाळीचा स्वयंपाक आहे, एवढी मस्ती मजाक सुरू आहे. आणि एकीकडे आम्ही दोघं, आमच्या मस्ती तर बिलकुल संपतच नव्हती. म्हणजे मारामारी चालू होती आमची आणि फुल ऑन मस्ती सुरू होती. सून पा, सासू पा. तू पाण्यावरच घेशील पोटावर. अरे अरे फोल्ड झाली रे. अरे रे 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 रे. अरे रे 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 रे. काय बघ ना, तू पण अशीच केली. माझी चांगली होती, फोल्ड नाही झाली. फोल्ड झाली. पुरणपोळी करून दाखवणार. पुरणपोळी. दारोमदार आता सुनबाईंनी हातात घेतलेला आहे. आता बघूया आपण सुनबाई कशा करतात. तर पुरणपोळ्या, पूर्ण पुरणपोळ्या झाल्यावर आपण मम्मीच्या वेगळ्या आणि शरयूच्या वेगळ्या अशा दाखवू. मग कमेंट्समध्ये सांगतील की कोणाच्या चांगल्या आहेत. तर क्या बात आहे, क्या बात आहे. मम्मीचे फॅनच होते सगळे यूट्यूबवाले. आता चांगली सून भेटली म्हणा. एक दिवस चालू नव्हता का, एकदमच ठसका ना, पुरणपोळीचा ठसका येऊन राहिला. सो आमचा दिवाळीचा स्वयंपाक झाला रेडी आणि त्यानंतर आम्ही स्वच्छ किचन छान साफ करून घेतली. पाणी टाकून झालं होतं आमचं, पण आमचा व्हिडिओ राहिला होता त्यामुळे मोबाईल आणून सिनेमॅटिक शॉर्ट्स घ्यायला सांगतात आहेत. असे यूट्यूबर आहे तुमचे, पाणी वेस्ट करायची निंजा टेक्निक. झालं ना, आले चांगले व्हिडिओ आले. नुसतं रांगोळ्याच आहे काय सगळीकडे? काही नसते. बीजेपी सपोर्टर आहे का तू? हरी लक्ष्मी कमळावर. सो गाईज, आय एम ऑल रेडी आणि आता खूप उशीर झाला आहे, तर तुम्ही माझा लुक बघा आणि हॅपी दिवाळी. आणि मी कशी दिसते ते पण सांगा. आणि चला खाली आता. सो सर्वात पहिले मी छान सुंदर लक्ष्मीचे पावलं म्हणजे घराच्या गेटपासून ते छान लक्ष्मीपूजनपर्यंत छान काढत नेले. आणि त्यानंतर आता मी तुम्हाला सुंदर सुंदर आमची प्रिपेरेशन दाखवणार आहे की आम्ही आज काय काय सुंदर डेकोरेशन केलं आहे. सो हे एक एलिमेंट आम्ही ॲड केलं जे की गंगाडमध्ये छान फ्लॉवर्स आणि अजून एक गंगाड ठेवलं होतं रांगोळी पुढे आणि ते खूप सुंदर वाटत होतं. आणि तुम्ही माझे BJPचे कमळ बघू शकता रांगोळीमध्ये. आणि सुंदर सुंदर हे आपण तर प्रत्येकांच्या घरी असतंच. आणि आमचा यावर्षीचा आकाश दिवा तुम्हाला कसा वाटला सांगा. आणि हे आम्ही दुपारीच बनवली होती रांगोळी, प्रणम आणि मी. तर असे सुंदर सुंदर छान दिवे लावले. आणि आता आपण छान सुरुवात करूया लक्ष्मीपूजनला. आणि आम्ही डेकोरेशन खूप सुंदर केलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं आमचं लक्ष्मीपूजन हे पण सांगा. आणि बाबा ज्याप्रमाणे आम्हाला पूजा सांगत होते त्याप्रमाणे आम्ही छान पूजा करत होतो. आणि तुम्ही गणपतीचा पण ब्लॉग बघितला असेल. आणि आत्ता आहे लक्ष्मीपूजनचा, तर खूप सुंदर बाबा पूजा करतात. तर त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन पण आम्ही खूप सुंदर पार पाडलं. आणि मग यावर्षी तुम्हाला माहिती आहे आपण सगळेजण डायरी लिहितो, तर आमच्या लग्नाचं हे पहिलं वर्ष म्हणून यावर्षी मी सुद्धा डायरी लिहिणं सुरू केलं आहे. तर आत्ता ही प्रथा सुरू झालेली आहे आणि ही अशीच आयुष्यभर मी करावी.
सो घरी मोजून 5 मिनिटं आम्ही फटाके फोडले असेल, कारण की बरेच वर्ष आम्ही फटाके फोडले नाही. पण हे लग्नाचं पहिलं वर्ष आहे म्हणून 1-2 फोटोशूटसाठी बरं का ते केलं. आणि मग प्रत्येकांच्या घरी व्हिजिट केलं आणि दर्शन घेतलं. कंटेंट भेटला नाही का कॅमेरा ओपन कंटेंट मिला नहीं तो भीख मांगने आ गया यूट्यूबर. अभी शांत हो गए सारे. सो 1 बाय 1 आम्ही 3ही घरी गेलो आणि प्रत्येक घरी छान लक्ष्मीपूजन, खूप सुंदर पूजा झाली होती. आणि मग तिथे छान फोटोज काढले, गप्पा मारल्या आणि छान मेमरीज क्रिएट केल्या. हे किती लाखाचे फटाके आहे? किती लाखाचे फटाके आहे हे दादा? 1,000 लाखाचे? 1-1.5 लाख. नवरी आमची. किती लाखाचे आहे फटाके? 80,000. घर जाएगा फिर, है ना? आणि तिथून गेलो मग आम्ही लास्ट घरी आणि तिथे सुद्धा छान मस्त दर्शन घेतलं आणि सर्वांची भेट घेतली आणि ॲज ऑलवेज फोटोज भरपूर काढले आणि खूप मस्ती, खूप धमाल सुद्धा केली. माझ्या रांगोळीला Z+ सिक्युरिटी आहे. 1 2 3 4 आणि आता हे असं मी पुढे आणि तू. इतकं घरी आल्यानंतर सुद्धा मी रीलसाठी कंटेंट शूट केलं. विचार करा माझं डेडिकेशन फॉर कंटेंट क्रिएशन. फटाके खूप फोडत आहेत. तर तुम्ही माझं दिवाळी वीकली ब्लॉग एन्जॉय केले असतील तर आजचा दिवसाचीच वाट आपण सगळेजण बघत होतो. पण हा इतका क्विकली गेला काही समजलं सुद्धा नाही. आणि आता खूप उशीर झालाय आणि मी आता शूट करतेय. किती वाजले अहो? 12. रात्रीचे 12 वाजले आणि स्टिल माझा मेकअप लुक छान दिसतोय. सो आधी येलो लाईट लावला होता, आता व्हाईट लाईट लावला कारण की तुम्हाला माझा मेकअप दिसला पाहिजे. आणि दिस इज माय फर्स्ट दिवाळीची साडी. पिंक अँड थोडा ब्ल्यूइश, थोडा मोरपंखी. आणि तुम्हाला कशी वाटली साडी? आणि माझे मी इंस्टाला रील्स टाकेल, फोटो टाकेल तर तुम्हाला पूर्ण लुक बघायला मिळेलच. लक्ष्मीपूजनाच्या वेळेस माझा स्टोरेज मोबाईलचा फुल झाला होता आणि मग आम्ही त्यानंतर थोडं म्हणजे फार कमी आहे त्यानंतर. पण मी पुरेपूर आत्ता प्रयत्न करते की तुम्हाला माझं दिवाळी पहिली कशी गेली हे दाखवण्याचा. सो वेळ कसा निघून जातो बिलकुल माहिती पडत नाही. तर मी आत्ता एंड करते हा व्लॉग. आणि या व्लॉगमध्ये बरंचसं म्हणजे दिवसातलं मी ट्राय केलं. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल. कारण आज ना असा वेळच भेटत नाही कारण की बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात आणि मग मोबाईल चार्जिंग, स्टोरेज ह्या गोष्टीसुद्धा ऐन वेळेवर झाल्या. सो थोडंसं पण नंतर मी पेनड्राईव्हमध्ये घेऊन पुन्हा शूट केलं. तर आत्ता ऑलमोस्ट खूप लेट झालं आहे. सो आत्ता आपण हा व्लॉग एंड करूया. आणि दिवाळी वीकली व्लॉग संपले असतील पण अजून बरेचसे कार्यक्रम आहे जे आपण कंटिन्यू करू डे बाय डे डेली व्लॉग. तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड हॅपी दिवाळी यू ऑल. हॅपी दिवाळी टू यू. तेच विसरली होती, टू यू तिकडून आलं. तर हॅपी दिवाळी टू यू ऑल. सो आता डोकं पण काम नाही करत आहे. सो बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.